दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। इगतपुरी तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी येथील उंबरदरा खर्लेचा कडा परिसरात भीषण भूस्खलन होऊन माळीण दुर्घटनेची आठवण करून देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे। बुधवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास 2 डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या ओहळालगत अचानक मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आदिवासी शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। भूस्खलनामुळे डोंगराच्या मध्य भागातील सुमारे 15 ते 20 फूट आकाराचे मोठमोठे दगड, झाडे आणि मातीचा प्रचंड ढिगारा सुमारे 500 ते 700 मीटर पर्यंत खाली वाहून आला। त्यामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या सुमारे 15 ते 20 आदिवासी शेतकऱ्यांच्या खासगी आणि वनपट्ट्यावरील भात लागवडीच्या जमिनी पूर्णपणे मातीखाली गाडल्या गेल्या। अनेक ठिकाणी मोठमोठे दगड, झाडांची खोडे आणि मुरुम साचल्याने शेतीचे मोठे आणि न भरून येणारे नुकसान झाले आहे। घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे ठप्प झाले, त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधण्यास विलंब झाला। माहिती मिळताच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, एफडीसीएमचे मयूर धोटे, मंडळ अधिकारी महेश वाघ, तलाठी वंदना चौधरी, ग्रामविकास अधिकारी मनीषा कलंकर, कृषी सहाय्यक शांताराम गभाले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। तहसीलदार अभिजित बारावकर यांनी ड्रोनच्या सहाय्याने नुकसानीची पाहणी करून महसूल, कृषी, वन व ग्रामविकास विभागामार्फत संयुक्त पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले। नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी गॅबियन वॉल, केटी बंधारा आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांचे प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आपण आता इगतपुरी तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागामध्ये जवळपास म्हणजे आंबेवाडी हे गाव आहे। आंबेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी आलो असता आंबेवाडी गावचा जो काही उंबरदरा आणि खर्लेचा कडा आज पाठीमागे आपण बघतोय, या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हा कडा कोसळला। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामध्ये जवळपास आंबेवाडी गावच्या वनपट्ट्याच्या जमिनी असणारे आमचे भागातील आदिवासी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी डायरेक्ट होत्याच्या नव्हत्या झाल्या। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठमोठे असे झाडं उन्मळून खाली आले। यासोबतच जवळपास 15-20 फूट उंचीचे आणि लांबी रुंदीचे दगड या ठिकाणी वरतून खाली आले। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, परंतु या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर सर, कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, स्थानिक तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच महसूल यंत्रणा या ठिकाणी आज हजर झाली आणि आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्याने या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आज जर बघितलं तर काहीतरी मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी रुपये जरी खर्च केले तरी ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांची होणार नाही। म्हणून मी या ठिकाणी शासनाला आवर्जून या ठिकाणी आवाहन करेल की आज जमिनी डायरेक्ट वाहून गेल्यात मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळपास जर इथं वस्ती जर असती, मानवी लोकवस्ती, आज माळींपेक्षा दुसरी मोठी घटना नसती घडली, म्हणजे माळींसारखीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती। आज जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहे। आज उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील या शेतकऱ्यांचा ऐरणीवर आला आहे। तरी माझी या ठिकाणी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या जमिनीचं लेवलिंग करण्यासाठी, नाला बर्डिंगच्या मार्फत गॅबलिन वॉल बांधण्यासाठी असेल किंवा जमिनी दुरुस्ती करण्यासाठी असेल, सपाटीकरणासाठी असेल, तात्काळ जसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल तो त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर अहवाल प्रस्ताव सादर करून शासनाकडे पाठवून उपलब्ध करावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो। आज या ठिकाणी जवळपास नुकसानग्रस्त सर्व शेतकरी आहेत, माझे सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत। तर नेमकं या शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। नेमकं काय या ठिकाणी बाबा काय वाटतं तुम्हाला, काय कधी झालं, ही काय घटना कशी होती, तुम्ही डोळ्यांनी बघितली का? नाही, रात्रीची झाली। आणि आता याच्यामध्ये तुमच्या जमिनी वाहून गेल्या आहे, शासनाकडे मी इथला स्थानिक शेतकऱ्यांचा मुलगा आहे। मी
जेव्हा इथे सकाळी उठल्यानंतर बघितलं तर पूर्ण डोंगराचं खच्चीकरण होऊन इथे खाली आलेलं आहे आणि इथे 20 ते 25 शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आणि ही घटना बुधवारी झाल्यानंतर पण आमच्यापर्यंत प्रशासन पोचलेलं नाही आहे. प्रशासन आजचा दिवस सोमवार आहे, आज सोमवारी पोचतं आहे आणि त्यात पण आम्हाला पाहिजे तशी मदतीचं काही आश्वासन शेतकऱ्यांना पाहिजे तसं भेटलेलं नाही आहे. त्यात आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या ग्रामसेविका आणि तलाठी मॅडम खूप चांगल्या प्रकारे सहकार्य देखील करतात आहेत. बट यात प्रशासनाने जितकी होईल. सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जमिनीचे लेव्हलिंग, संरक्षण भिंत आणि अन्य आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान आंबेवाडी परिसरात आजवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याची घटना कधीच घडली नसल्याचे सांगत ज्येष्ठ शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने मदत आणि दीर्घकालीन संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शांताराम भांगे, दक्ष न्यूज, इगतपुरी.